नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीभ छाटून आणणाऱ्यास 50 लाखाचं बक्षीस दीपक केदार यांनी जाहीर केलंय. तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये मोठी कारवाई. 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. लॉंग मार्च आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित. आता बघूया सविस्तर बातम्या. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयांचं बक्षीस ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी जाहीरच केलंय. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या टकलू हैवान कवट्या महाकाळ राहुल सोलापूरकर याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना राज्य सरकारने ठेचून काढलं पाहिजे आणि राज्य सरकारला अशा देशद्रोही समाजकंटकाला जर अटक करण्याची जातीमुळे जर अडचण येत असेल तर भीम सैनिक म्हणून आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत. आणि याची जीभ जर थांबत नसेल तर राहुल सोलापूरकरला आमचा इशारा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा आहे. काही तासाच्या आत जर राहुल सोलापूरकर या टकलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू. तुम्ही अटक करा, अन्यथा राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही काही सहन करू, पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत. राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी. धुळे सोलापूर महामार्गावरती रविवारी सकाळी पळसवाडी गावाजवळ अपघात होऊन त्यात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची घटना घडली. त्यातील चालक अपघातग्रस्त वाहनात फसल्याने जळालेल्या वाहनात होरपळून त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरती रविवारी सकाळी पळसवाडी गावाजवळ अपघात होऊन त्यात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी 6 वाजायच्या सुमारास औरंगाबादकडून कन्नड येथे जाणाऱ्या छोटा हत्ती लोडिंग वाहन क्रमांक MH4 HD 3049 याने रस्त्यावरती नादुरुस्त असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिल्याने छोटा हत्तीने अचानक पेट घेतला. यात वाहन चालक विनायक पाटील वय 35 वर्ष राहणार अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली हे गाडीमध्ये अडकून जळून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात चालकासोबत बसलेला दादासाहेब देशमुख वय 35 वर्ष राहणार शिंदेमळा अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांचा उपचारादरम्यान औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे मृत्यू झाला. सलीम मुल्लानी वय अंदाजे 40 हा गंभीर जखमी झालाय अशी माहिती महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्यासह महामार्गाचे पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार नरोटे, खुलताबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस PT बनसोडे, विकास चंदनसे, शांताराम सोनवणे, शरद दळवी, संतोष ठेगडे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. परभणी ते मुंबई लॉंग मार्च दरम्यान नाशिक येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकारी आंदोलकांना भेटले. त्यानंतर 1 पोलीस उपनिरीक्षक 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आंदोलकांच्या 15 मागण्या मान्य करण्याबाबत पत्र देण्यात आल्यानंतर आंदोलकांकडून 1 महिन्यासाठी लॉंग मार्च आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता.
मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता। त्यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं उघड आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती। मात्र परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। जवळपास 2 महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे। यात पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरणार, कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जठाल यांचं निलंबन करण्यात आलंय। परभणी ते मुंबई लॉंग मार्च दरम्यान नाशिक येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकारी आंदोलकांना भेटले। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आंदोलकांच्या भेटीनंतर 15 मागण्या मान्य करण्याबाबत पत्र देण्यात आलंय। आंदोलकांकडून मागण्या मान्य करण्याबाबत 1 महिन्यांचा वेळ देण्यात आलाय। परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती। या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती। या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या। त्यानंतर परभणी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि अटक केली होती। अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावरती अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालं होतं। त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती। पोलीस माझं काहीच करू शकत नाही असं म्हणत केटरिंग व्यावसायिकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 12 दिवसांनंतर पुन्हा कुणाल बाकलीवाल याला अटक करण्यात आली आहे। त्याने पूर्वी पोलिसांनाच निलंबित करण्याची धमकी दिली होती। वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल वय 38 राहणार बीड बायपास याला 12 दिवसातच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली आहे। व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा कुणालवरती दाखल करण्यात आलाय। सातारा पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री अटक केली आहे। अमित कासलीवाल राहणार श्रीकृष्णनगर देवळाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाकलीवालच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था केली होती। त्याचे 16 लाख रुपये बिल आणि नंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या जेवणाची व्यवस्था केली होती। त्याचे 9,70,000चे बिल देण्यास नकार देऊन मारहाण करण्यात आली। 12 जानेवारी रोजी बाकलीवालने कासलीवाल यांना कमलनयन बजाज रुग्णालयासमोरील एका अर्धवट इमारतीच्या 12व्या मजल्यावरती बोलवलं। दुपारी 3 वाजता तेथे बाकलीवाल, त्यांचा चालक, एक नौकर सागर भानुशाली यांनी कासलीवाल यांना मारहाण करत सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली। त्यांना एका खोलीमध्ये 3 तास दाबून ठेवलं होतं। ही घटना घडल्यानंतर बाकलीवाल यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलाय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली।
नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व एमजीएम मेडिकल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील खासगी बालरोग तज्ज्ञ व मेंदूविकार तज्ज्ञ यांच्यासाठी व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज सर्व्हिलन्स या विषयाची कार्यशाळा एमजीएम महाविद्यालयात नुकतीच पार पडली आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व एमजीएम मेडिकल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील खासगी बालरोग तज्ज्ञ व मेंदूविकार तज्ज्ञ यांच्यासाठी व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज सर्व्हेलन्स म्हणजेच व्हीपीडी या विषयाची कार्यशाळा एमजीएम महाविद्यालयात दुपारी 3 ते 5 या वेळात घेण्यात आली आहे. महाविद्यालयामध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, WHO SMO डॉक्टर मुजीब सय्यद, नियमती लसीकरण अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे, RCH ऑफिसर डॉक्टर मेघा चोगदंड यांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये 15 वर्षाखालील बालकांमध्ये अचानकपणे आलेला लुळेपणा, GBS, ताप व पुरळ आलेले रुग्ण, घटसर्प, डांग्या खोकला, संशयित रुग्ण त्वरित आरोग्य विभागास कळवण्याबाबत भर दिला. नवजात बालकास जन्मतः देण्यात येणाऱ्या लसी विहित वेळेत देण्याबाबत अवगत करण्यात आलं. कार्यशाळेमध्ये 83 खासगी बालरोग तज्ज्ञ व मेंदूविकार तज्ज्ञ व मनपाचे सहाय्यक अधिकारी डॉक्टर अर्चना राणे व मनपाचे इतर आरोग्य अधिकारी असे एकूण 100 डॉक्टर उपस्थित होते. यात प्रामुख्याने बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जोशी, सचिव डॉक्टर विनोद तोतला, मेंदूविकार तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कांजाळकर यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉक्टर मनीषा भोंडवे, शहर क्षयरोग अधिकारी यांनी केलं. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉक्टर उज्ज्वला भामरे व आरोग्य विभागाची टीम यांनी परिश्रम घेतला. मी अपेक्षित करत होतो. ठीक आहे, अजूनही काही जण येतील तर आपल्याला हे जे डिस्कशन आहे ते डिस्कशन या विषयावर आहे जे की विषय मी तुम्हाला सांगितला आहे. पण सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो, आमचे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ऑनररी कमिशनर जी श्रीकांत सर वॅक्सिनेशन याच्याबद्दल पिरियडिकली रिव्ह्यू घेतात
कुठल्या गोष्टी याच्यामध्ये लॅगिंग आहेत, काय होतंय, कशामुळं स्टेटमध्ये रँकिंग आपला कमी जास्त होतो, ते वाढवण्यासाठी काय, वाय वी आर नॉट इन टॉप 5 रँकिंग. तर कमिशनर टास्क फोर्स मीटिंग होते. तर अशा दृष्टीने कमिशनर सर या सर्व गोष्टींचा रिव्ह्यू पिरियडिकली घेत असतात. राष्ट्रीय नेमबाज गीता म्हस्के यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अर्थशास्त्र विषयात PhD जाहीर केली असून त्यांनी मराठवाड्यातील पारंपरिक शेती व रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विकास एक तुलनात्मक अभ्यास या विषयात त्यांनी शोधप्रबंध सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय नेमबाज डॉक्टर गीता म्हस्के यांना अर्थशास्त्र विषयात PhD जाहीर केली आहे. डॉक्टर गणेश B गावंडे प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर जिल्हा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील पारंपरिक शेती व रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विकास एक तुलनात्मक अभ्यास या विषयात त्यांनी शोधप्रबंध सादर केला. डॉक्टर गीता म्हस्के या राष्ट्रीय नेमबाज असून संशोधन सुरू असतानाच त्यांनी नेमबाजीत 2दा महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. याच कार्यकाळात त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरती एकूण 11 पदके मिळवली. मेहनत घेण्याची तयारी असल्यामुळे आणि वेळेचं योग्य नियोजन केल्यामुळे नेमबाज व संशोधन उत्कृष्टरित्या करता आलं असं त्यांनी सांगितलं. आता नेमबाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचं त्यांचं लक्ष आहे. त्याकरिता त्या पुण्यामध्ये शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सराव करतायत. संशोधनासाठी त्यांना आई वडील डॉक्टर RS साळुंके, मार्गदर्शक डॉक्टर गणेश गावंडे, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, डॉक्टर ओमप्रकाश जाधव, डॉक्टर दिलीप अर्जुने, डॉक्टर SS देशमुख यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. शेजारशिनीशी झालेल्या भांडणाची तक्रार करायला घर उघडं ठेवूनच बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेच्या आसेफिया कॉलनीतील घरात चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आलाय. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध घेण्यात येतोय. शेजारशिनीशी झालेल्या भांडणाची तक्रार करायला घर उघडे ठेवूनच बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आलाय. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ही घटना आसेफिया कॉलनीत घडली आहे. या प्रकरणात तन्वीर शाह शेख सईद वय 35 वर्ष राहणार आसेफिया कॉलनी आक्रम गिरणीजवळ छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली आहे. त्या पती व 2 मुलींसह राहतात. मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. मंगळवारी रात्री 7:30च्या सुमारास घरी त्या व दोन्ही मुली होत्या. पती कामाला गेले होते. घरासमोर राहणारी नियाजो शेख शमीम यांच्यासोबत तन्वीर शाह यांचा वाद झाला. तिच्या मुलीची चप्पल तिच्या घरासमोर दिसत नसल्याने तिने तन्वीर यांना तू चप्पल घेतली का अशी विचारणा केली होती. त्यावरून हे भांडण गेले आणि भांडणाची तक्रार करायला तन्वीर या बेगमपुरा पोलीस ठाण्यात रात्री 8:30 वाजता गेल्या. तिथून मेडिकल मेमो घेऊन घाटी रुग्णालयात उपचार घेऊन त्या परत पोलीस ठाण्यात गेल्या आणि नियाजो शेख शमीम व इतरांविरुद्ध तक्रार देऊन रात्री 11ला त्या घरी आल्या. त्यानंतर शनिवारी दुपारी 3ला घरात किराणा आणण्यासाठी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 12,000 रुपये घेण्यासाठी त्यांनी ड्रॉवर उघडला असता त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यात ठेवलेले 12,000 रुपये गायब आहेत. मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात घर उघडं ठेवून गेल्यानंतर कुणीतरी ते चोरून नेलंय. आता तन्वीर जहा यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे 12,000 रुपये चोरी गेल्याची तक्रार तिथे दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस अंमलदार राजकुमार जाधव करतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकृष्णनगर येथे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील हडको परिसरातील श्रीकृष्णनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर आमदार जयस्वाल यांनी स्वतः नेत्र तपासणी करून या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदा रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आणि दृष्टीसंबंधी त्रास असणाऱ्या नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं. तर डोळ्यांचे विविध आजार, चष्म्यांची गरज, मोतीबिंदू तपासणी यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीभ छाटून आणणाऱ्यास 50 लाखाचं बक्षीस दीपक केदार यांनी जाहीर केलंय। तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, लॉंग मार्च आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।